आणि मी त्या दुर्गवाड्यांना पण सांगतो आणि जे असं काही कृत्य करतात त्यांना पण सांगतो. पहिल्यांदा सांगतो जे असे कृत्य करतात त्यांना, खरं तर असं काही करत असाल तर नका करू. कारण की हे आमच्यासारखे शिवभक्त किंवा आमच्यासारखे दुर्गवेडे खूप घाण मारतात, मागचा पुढचा विचार करत नाहीत. आणि जे आपले दुर्गवेडे त्यांना सांगतो ते म्हणजे की अशी जर का हे लोक असे तुम्हाला भेटले, कुत्र्यासारखे मारा. त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा करू नका. तो मराठी असेल, कोणत्या जाती धर्माचा असेल मराठीमधला, किंवा तो परप्रांतीय असेल, कुत्र्यासारखे मारा. आणि जर तुम्हाला असं काही मिळत असेल तर तो कचरा उचला. हे असे काही तुम्हाला बाटले मिळत असेल तर उचला, कारण की गड आपलाय, या नालायकांचा नाही. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे AGV. आता पाठी तुम्ही बघताय तो इर्शाळगड आहे आणि त्याच्या पायथ्याशी मी आहे. आम्ही ज्या गावात पोहोचलो त्या गावाचं आहे नानिवली गाव, आणि त्याच्या डाव्या बाजूला म्हणजे त्याच्या बाजूलाच आहे मोरबे धरण, जे नवी मुंबईसाठी पाणीसाठा पुरवतं. खरं तर इर्शाळगडला मी जेव्हाही कधी मुंबई पुणे या जुन्या महामार्गावरती किंवा नव्या महामार्गावरती मी जेव्हा प्रवास करायचो तेव्हा हा इर्शाळगड मला नेहमी खुणवायचा. आजूबाजूचे गड किल्ले म्हणजे जसं की माथेरानचे काही पॉईंट्स असतील किंवा प्रबळगड असेल किंवा कलावंतीन असेल, असे बरेचसे गड किल्ले केले. त्यामध्ये माणिकगड आणि कर्नाळाही येतो. पण हा इर्शाळगड नेहमी माझ्यापासून लांब राहायचा. तर आज मी इर्शाळगडसाठी आलोय आणि आज आपण इर्शाळगडची पूर्ण व्हिडिओ बघणार आहोत. आजूबाजूचा परिसर आपण एक्सप्लोर करणार आहोत. इथे ज्या काही घटना घडलेल्या, ज्या कदाचित झाल्या नसत्या तर आज आपण सगळे काही इथली लोक आणि आपण आज सगळे सुखात असतो. तर याला आज 3 वर्ष झाली. ती घटना काय होती तर हे आपण सगळे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खरं तर आम्ही एका टेकडीवरती आलो आणि तिथे भला मोठा दगड असल्यामुळे तिथे येऊन आम्ही लगेच बसलो, कारण की पाऊस हा थोडासा मोठ्या आणि कमी प्रमाणात आहे. आणि खरं तर जो पाऊस पडतो आजूबाजूला त्याचा आवाज हा इथपर्यंत ऐकायला येतोय. इथून जर का मला कोणता नजारा जास्त आवडत असेल ते म्हणजे मोरबी धरणाचा. कारण की जर का तुम्ही हे जलाशय बघत असाल ना, तर त्याच्यामध्ये खूप जास्त आणि स्वच्छ प्रमाणात पाणी आहे. आणि हेच स्वच्छ पाणी हे आपल्या नवी मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांना दिलं जातं. आता पाऊस कमी जास्त असल्यामुळे आजूबाजूचा जो काही नजारा आहे तो काही दिसेनासा झालाय. पण आज पाऊस होता की नाही हे मी न बघता आलो. आणि तशी आम्ही आमची तयारी करून आलेलोच आहोत. पण जर तुम्ही पावसाळ्यात जर येत असाल तर तुम्ही तुमची काळजी नक्की घ्या, कारण की रेनकोट किंवा छत्री हे तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. आता आम्ही पुढे जातो. सध्या माझ्यासोबत एक मस्त गंमत झाली. खरं तर एक दुसऱ्या टप्प्यावरती आलोय आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल तर हा एकदम विहंगम असा नजारा दिसतोय. डाव्या बाजूने पूर्ण धुकं आणि उजव्या बाजूने पण पूर्ण धुकं, आणि या साईडला मी टाइमलॅप्स लावले, जे तुम्हालाही आवडतं बघायला आणि मलाही आवडतं. पण माझ्यासोबत एक गंमत ही झाली की हा जो माईक आहे हा नवीन माईक घेतलाय मी. आणि हा माईक बॅगेचा जो कवर असतो आपला रेन कवर, तर त्या रेन कवरमध्ये माझा हा माईक आणि त्याचा पाऊच त्यामध्ये अडकला. आणि मी पूर्ण बॅग तपासली, खिसे वगैरे दोघांचे तपासले, आणि माईक काय भेटत नाही. मग इथून मी खाली गेलो. खाली जिथे आम्ही बॅग आणि म्हणजे रेनकोट काढला तिथे मी गेलो परत. तिथे 2-4 पोरं ज्यांना विचारलं की हा पाऊच वगैरे हरवले तिथे तुम्हाला भेटला का, तर काही नाही. मी पूर्ण असा हे झालो, कारण की फक्त 10 दिवस झालेत हा माईक घेऊन. आणि परत रिटर्न आलो की माईक आता हरवला म्हणून. आणि हा माईक जो कवर असतो आपला पावसाळ्यात बॅग भिजून याच्यासाठी जो कवर असतो त्या कवरच्या आतमध्ये होता. आणि पूर्ण अशी गंमत झाली. आता थोडीशी दमछाक झाली, कारण की त्याच पाऊचसाठी मी खाली गेलेलो. आता थोडासा हा नजारा बघतोय, टाइमलॅप्स पण काढतोय. आणि हा जो सह्याद्री फुलला आहे, खरं तर ज्या दगडावरती मी उभा राहिलोय त्याच्या खाली इथे खाली जी झाड आहेत त्याला मस्त फुलं वगैरे आलेली आहेत. आणि त्यासोबतच हा सह्याद्री पूर्ण धुक्याने फुललेला आहे. आता आपण जाऊया, थोडंसं पाणी वगैरे पिऊ आणि आपण पुढचा प्रवास चालू करू.
सध्या आम्ही म्हणजे हाच रस्ता आहे पुढे जायला आणि आता सध्या पठार भागावरती आहे. इथून पुढे पठार चालू होतं. पण जे तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय हे आंब्याचं झाड आहे आणि हे झाड कोसळलं आहे पूर्ण. कारण की तुम्ही जो बघताय म्हणजे आत्ता आठवडाभर पाऊस काही नव्हता. आठवडा म्हणण्यापेक्षा एक 10 दिवस काही पाऊस नव्हता. पण त्याच्या आधी जो धुमाकूळ घातलेला पावसाने ते तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात पाहताय. पण आता जे हे झाड आहे आंब्याचं, तर तुम्ही इथे बघाल तर हे बघा इथून पूर्ण हे खोडातून गेलं आहे हे. तर हे झाड अशा घटना या साईडमध्ये घडतात जिथे जास्त प्रमाणात झाडं आहेत. म्हणजे असे खूप गड किल्ले आहेत आपल्याकडे जिथे खूप जास्त झाडं आहेत त्या गडावरती. जसं की इथून पलीकडे आहे प्रबळगड किंवा माहुलीगड आणि थोडंसं इथे इर्षागडाच्या या पठाराची पण तितकीच झाडं आहेत. तर असेही खूप काही घटना घडतात. तर तुम्ही जेव्हा ट्रेकिंग करत असाल, जेव्हा तुम्ही अशा ट्रेल कंप्लीट करत असाल जंगलामधून वगैरे, तर तेव्हा अशा झाडांची पण काळजी घ्या. नाहीतर मग तुमचं लक्ष नसेल तर अशी दुर्घटना होऊ शकते. तर तुम्ही जे पाठीमागे जे झाड मी तुम्हाला दाखवलं, तर ते झाडाची दुर्घटना अशी की जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा म्हणजे त्याच्या आधीच ते झाड पडलं होतं. पण मला सांगायचं एवढंच होतं की जेव्हा तुम्ही असे गड किल्ले करत असाल किंवा जेव्हा तुम्ही असे जंगल ट्रेक करत असाल, तर तेव्हा अशी दुर्घटना होऊ शकते किंवा झाडं न कळत पडू शकतात. कारण की तितका जोराचा पाऊस आहे आणि जेव्हा जंगल असतं तेव्हा जास्त पाऊस पडतो हे तुम्हालाही माहिती आहे. पण त्यामुळेच जर तुम्ही येत असाल तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. झाडांपासून किंवा जी झाडं पडत आहेत तिथून थोडंसं लांब राहा. आता मी थोडासा एका म्हणजे ओंडक्यातून आलो, थोडंसं झरातून आलो मी आणि एक रस्ता इकडे जातो आणि हा रस्ता इकडे जातो. पण जर तुम्हाला काही सापडत नसेल की रस्ता कुठे आहे वगैरे, तर इथे ईर्षागडाकडे अशी इथे खूण केलेली आहे, इथे चिन्ह दिलं आहे. तर तुम्ही या रस्त्याने इकडे येऊ शकता. जर तुम्ही गड किल्ल्यांवरती जात असाल आणि जर तुम्हाला समजत नसेल की बाबा गडाची वाट कोणती आहे, गड कोणत्या दिशेने आहे, तर तुम्हाला एक सांगतो की काही वेळेला जे गडदुर्गवेडे आहेत किंवा जे दुर्गवेडे असतील, जे गिर्यारोहक असतील, ते काय करतात की जे एकतर पॉसिबल असेल तर हे असे चिन्ह हे करतात. नाहीतर मग काय करतात की जिथे झाड असेल त्या झाडाला दोरी किंवा एखादा कापड बांधतात, छोटे छोटे कापड बांधतात, ज्याच्यावरून समजतं की हा बरोबर रस्ता आहे. किंवा दगडांचे जे आहेत दगडांची डिकमळ बनवतात आणि त्याच्यावरतून आपल्याला समजतं की ही वाट बरोबर आहे. तशा तुम्ही चिन्ह बघू शकता आणि त्यासोबत तुम्ही त्या गडाकडे वाटचाल करू शकता. जे चिन्ह मी तुम्हाला दाखवलं तिथूनच मी समोर आलोय आणि माझ्या उजव्या बाजूला आणि जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला इथे फार छान असा धबधब्याचा आवाज येतोय. पण मी कोणताही धाडसी निर्णय नाही घेणार, पण मी सरळ वाटचाल करणार आहे गडाकडे. पण जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही लांबूनच बघा आणि त्या धबधब्याचा आनंद घ्या. चला. एका आता तुम्ही जी व्हिडिओ बघितली धबधब्याची, तिथून आम्ही वरती आलो थोडंसं आणि इथे आल्यानंतर आम्ही 3 ठिकाणी रस्ता बघत होतो. कारण की तिन्ही बाजूला रस्ता आहे. डाव्या बाजूला आता मध्ये सरळ आणि एका उजव्या बाजूला. तर आम्ही रस्ता चुकलेलो आणि आमच्या आधी एक ग्रुप गेला, त्यामुळे आम्ही व्हिडिओ काढताना थोडंसं मागे थांबलो. आता इथे आलो मी वरती या 3 रस्त्याचे इथे आणि त्यानंतर थोडंसं आतून रस्ता बघत होतो. नंतर विचार केला की त्या रस्त्याने जायचं. तर आता इथे आल्यानंतर आहे ना थोडंसं मी डाव्या बाजूला आलो आणि आल्यानंतर मला इथे 4 बिअरचे कॅन भेटले. 5 आहेत सॉरी. 1, 2, 3, 4 आणि इथे एक 5. तर हे 5 बिअरचे कॅन आले कुठून किंवा इथे येणारी जी तरुण मंडळी आहेत किंवा जे कोणीच असतील ते नक्की आहेत कोण? कारण की मला असं वाटत नाही की इथली महाराष्ट्रीयन लोक असतील, मराठी लोक असतील. पण जर असे तुम्हाला कोण भेटले की जेव्हा समजा तुम्हाला असं कोण करताना गैरवर्तन करताना तुम्हाला मिळालं, तर तिथेच त्यांना ठोका. त्यांना समज देऊ नका. त्यांना कोणती गोष्ट समजून सांगू पण नका आणि त्यांची इतिहास समजून घ्यायची लायकी सुद्धा नाही. मी हे स्वतः बोलतोय. पण त्यांना तिथेच ठोका. कारण की आत्ता कोरीगडला पण 4 दिवसापूर्वी एक गोष्ट घडली 15 तारखेला, 15 जुलैला. ती म्हणजे अशी की एक मुलगा सिगरेट ओढत होता कोरीगडवरती. तर तुम्ही अशा गोष्टी कुठे जर तुम्हाला आढळल्या, एक दुर्ग वेडे म्हणून, तुम्ही एक मावळे म्हणून किंवा तुम्ही एक शिवभक्त म्हणून, तर तुम्ही त्यांना तिथेच ठोका. तिथेच त्यांना ठोका. आम्ही गडाच्या सर्वोच्च शिखरावरती आहोत, म्हणजे आम्ही बालेकिल्ल्यावरती आहोत. माझ्या उजव्या बाजूला पूर्ण खडकांचा असा बालेकिल्ला आहे आणि माझ्या बाजूला जी वाट आहे ती निसरडी आहे. मी कदाचित मगाशी दाखवू शकले नाही कारण की खूप जास्त धुकं होतं आणि असंही काही दिसलं नसतं. पण जी वाट आहे ती खूप निसरडी आहे आणि नागमोडी वळणाची आहे. त्याच्यानंतर जो टप्पा चालू होतो तो टप्पा आहे खडकांचा. तिथे तुम्हाला इजा होऊ शकतात, त्यामुळे थोडंसं जपून या. आता
आम्ही जिथे बसलोय तिथे बसल्यानंतर जी थंड हवा येते ती मनाला अगदी शांत करते आणि मनाला गारवा देऊन जाते. तुम्ही बघत असाल महाराष्ट्रात खूप ठिकठिकाणी पाऊस पडतोय, काही ठिकाणी खूप जास्त प्रमाणात पडतोय तर काही ठिकाणी पाऊसच पडत नाहीये. मुंबईचं मी सांगतो, कारण की त्याच्या आधी खूप जास्त प्रमाणात पाऊस पडत होता 2 हफ्त्यापूर्वी, आणि कसा पाऊस पडला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर काही पाऊस नव्हता, आठवडाभर काही पाऊस नव्हता, पण आत्ता जो पाऊस पडला मगाशी, मगाशी एवढा पाऊस पडल्यानंतर आम्हाला जेवढं भारी वाटलं ना, मी शब्दात सांगू शकत नाही. आता इथे आल्यानंतर ना आम्ही तिकडे जातोच, पण आता आल्यानंतर इथे जे काही दरड कोसळलेली आणि इर्शाळवाडीला जो काही एक दुःखाचा सामना करावा लागला, ते पण आपण पुढे सांगूयात. तर मित्रांनो, आता मी जे चाललोय ते तुम्ही बघाल तर माझ्या बाजूला खोल दरी अशी आणि उजव्या बाजूला असा पूर्ण कातळकडा आहे इर्शाळगडाचा, आणि इथे ते नेडं आहे. ते नेडं बघण्यासाठी चाललोय मी. पण मी ज्या रस्त्याने चाललोय त्या रस्त्याने भरपूर कमी लोक येतात आणि वाट निसरडी आहे आणि अशी एकदम खाली दरी आहे, अशी एकदम खोलगट तुम्ही बघत असाल ही. तर असे प्रयत्न तुम्ही करू नका. जर तुम्ही प्रॉपर गिर्यारोहक आहात, जर तुम्ही प्रॉपर म्हणजे तुम्हाला पूर्ण मोहिमेची माहिती असेल किंवा दुर्गांची माहिती असेल तरच तुम्ही या, नाहीतर तुम्ही अशी अन्यथा चूक करू नका. आता तिथे पूर्ण उंचीवरती दिसतोय तो कडा, धुक्यात आहे तो. हे बघा, हा कुठे गेला, हा तिथे जायचं आहे आपल्याला. तिकडे जाऊयात आपण. आता रस्त्यात आपल्याला ह्याचे रक्षक भेटलेले आहेत, ते म्हणजे हा खेकडा. ह्याचा कलर जांभळा, थोडासा काळा जांभळा. हे बघा, मी आलेलो इथून चालतो होतो आणि काय सरसरलं तेव्हा बघितलं की हा खेकडा. तर मित्रांनो, मी या रस्त्याने आलो. या रस्त्याने आल्यानंतर आहे ना, इथे लिहिले बघा पाण्याची टाकी. तिथे पाण्याची टाकी आहेत. हे एक पाण्याचं टाक आहे, तिथे पाईप टाकले. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघाल तर हे पायरीचे अवशेष आहेत आणि आपल्याला जायचं ह्या रस्त्याने. आणि हा वरती असा एकदम असा मोठा बालेकिल्ला आहे. तर असं काहीसं वरती यायचं आहे या शिडीकडून. त्याच्यानंतर इथं पण एक पॅच आहे आणि याच्या खालीच बाजूला एकदम शिडी आहे आणि पाण्याचा टाका आहे. तिथे आई इर्शाळी देवीचं मंदिर आहे, तिथे आपण जायचा प्रयत्न करूया. तिथे आहे आई इर्षा देवीचं मंदिर. हे नैसर्गिक नेडेकडे आणि ही एक पायरी आहे, ते पण बघूया आपण. आता मी थोडासा जरा गडाचा इतिहास सांगतो आणि आजूबाजूचा नजारा सांगतो तुम्हाला. सध्या काही दिसत नाही, तुम्ही बघताय की सगळं धुकं आहे पाठीमागे. आता मी जिथे बसलोय त्या बसलेल्या खालच्या बाजूला जिथे दरड कोसळली, तर ती दरड कोसळून खाली इथे इर्शाळवाडी मला दिसतंय. तर हा आता धुकं गेलं आता दिसतंय मला. तर इर्शाळवाडीत दरड कोसळून पूर्ण लँडस्लाईड ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, त्यामध्ये ही सगळी घरं जमीनदोस्त झाली. त्याच्यामध्ये जवळपास 4 की 5 लोकांचं म्हणजे त्यात मृत्यू पावला. त्याच्यानंतर किती लोक जखमी झाली हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर तेव्हाचे तत्काल मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि नंतर मग बाकीची इतर नेते मंडळी, मंत्री वगैरे, त्यांनी सगळं इथून त्या लोकांचं वास्तव्य हे खालच्या गावात, जिथे नानिवली गाव आहे, तिथे त्यांचं सगळं वास्तव्य केलं आणि तिथे चांगली त्यांना एक वस्ती बनवून दिली. ते तुम्हाला जर मला पॉसिबल झाली तुम्ही दाखवेन. आणि जिथे ही इर्शाळवाडीतली जी घटना झाली तिथे जर मला टाईम भेटला, मला जर वेळ भेटला तर मी तिथे नक्की जाईन. हे झालं इर्शाळवाडीची दुर्घटना. तेव्हा तारीख होती 19 जुलै 2023 आणि आत्ता तारीख आहे 19 जुलै 2026. 3 वर्षानंतर ज्या दिवशी घटना झाली त्याच दिवशी मी इथे आले. आणि मी जेव्हा एसटीमध्ये बसलेलो, जेव्हा मी सर्च केलं ही दुर्घटना, तेव्हा मला कळलं की अरे तो दिवस आहे आणि हा आजचा दिवस आहे. आता थोडंसं दुःख जरा क्लिअर व्हायला लागलं. मी जरा इथला इतिहास सांगतो. तसा इर्शाळगडाचा कुठलाही इतिहास कुठल्याच पुस्तकात किंवा गुगलवरती किंवा इतर माध्यमात भेटत नाही. आणि तसं सांगायला गेलं तर जेव्हा शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडीपासून ते रायरी म्हणजे रायगडपर्यंत जेवढा मुलूक जिंकला, त्याच्यामध्ये इर्शाळगडचा एक भाग येतो, इर्शाळगडचा नमूद होतो. तर इर्शाळगड तेव्हा घेतला असावा अशी एक समज आहे. आता मी जिथे बसलोय माझ्या अगदी डाव्या बाजूला इथे पाठीमागे आहे माथेरान. आता ते माथेरान ते तुम्हाला माहिती आहे,
आणि माथेरानचे बरेचसे पॉईंट आहेत, म्हणजे पिसरनाथ मंदिर जे आहे आणि पिसरनाथ तलाव आहे, त्याच्या बाजूला जे लॉर्ड्स नावाचा पॉईंट आहे, त्याच्यानंतर जे इको पॉईंट आहेत ते सगळे इथून दिसतात, पण सध्या धुकं असल्यामुळे काही दिसत नाही. परत तुम्ही जर का इकडे गेलात म्हणजे एकदम सरळ, तर ढाक बहिरीची डोंगर रांग लागते. ढाक बहिरी हे एक अत्यंत अवघड किल्ला आहे आणि मला करायचं नाही, मी करेनच, नो डाऊट त्यात. आणि जिथे मी बसूनच माझ्या सरळ रेषेमध्ये, म्हणजे मी इथले दिसत काही नाही, पण मी इथले कुठले कुठले गडकिल्ले दिसतात ते मी तुम्हाला सांगतो. तर माझ्यासमोर माणिकगड, त्याच्या बाजूलाच म्हणजे कर्नाळ किल्ला दिसतो, कर्नाळ अभयारण्य दिसतं. आणि माझ्या पाठीमागे जर मी नेडं, मला पॉसिबल झालं तर मी नेडं दाखवेन तुम्हाला, नाही पॉसिबल झालं तर ते नाही जाऊ शकत, कारण की खूप जास्त दुकान, लोकांची गर्दी वाढायला लागली. जर पाठीमागे आहे माझ्या, तो म्हणजे कलावंती दुर्ग, त्याच्यानंतर प्रबळगड. प्रबळगडचा इथून काळा बुरुज दिसतो, जिथे जास्त कोण जात नाही काळा बुरुजावरती, तर तेवढा भाग दिसतो. आणि प्रबळगडाचा पूर्ण जो वरचा भाग आहे पूर्ण जंगलाने झाकलेला आहे, त्यामुळे जर तुम्ही जात असाल तर तुम्ही काळजी घ्या. त्याच्यानंतर तुम्ही पुढं गेलात थोडंसं, तर ते माथेरानची जी शेवटची रांग आहे, माथेरानची शेवटची रांग आहे, त्याच्या बाजूला आहे पेब, विकटगड असे गड. ते तुम्हाला व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल, आणि प्रबळगडची सुद्धा मिळेल, कलावंतींची सुद्धा मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं पुढे गेलात अजून उत्तरेला, तर तुम्हाला मिळेल चंदेरी किल्ला बघायला, त्याच्या बाजूला म्हैसमाळ, आणि पुढे बदलापूर शहर. जेवढे गड किल्ले इथून दिसतात. आता ईर्ष्यागडचा जो महत्त्वाचा भाग आहे, ईर्ष्यागडचा इतिहास काय आहे किंवा ईर्ष्यागडचं महत्त्व काय आहे. ईर्ष्यागडचं महत्त्व हे आहे की ईर्ष्यागड हा टेहळणी बुरुज आहे. इथून जर तुम्ही गेलात तर लोणावळा, मग नंतर मग बोरघाट, त्याच्यानंतर तुम्ही खाली आलात तर हे नवी मुंबई, मुंबई, आणि नंतर मग हा सगळा भाग लागतो. तर ह्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी ईर्ष्यागडाचा मुख्य उपयोग झाला असावा असं इतिहासात वाटतं. पण इतिहासात कुठेही, जसं मी सांगितलं तसं इतिहासामध्ये कुठेही याची नमूद नाही. जसं मी सांगितलं की कल्याण भिवंडीपासून ते रायरेश्वरपर्यंत, किंवा रायरेश्वर नाही, रायगडपर्यंत जो मुलुक जिंकला त्याच्यामध्ये ईर्ष्यागडाचा भाग होता असं सांगण्यात येतं. तसंच तेव्हाचे जे सरसेनापती आहेत, सरनमूद होते नेताजी पालकर, यांचं गाव म्हणजे चौक, याची इथे त्यांची इथे जन्मस्थान होतं असं सांगितलं जातं. पण त्यात खूप जास्त तफावत आहे. काही माध्यम असं सांगतात इतिहासातली की त्यांचं जे जन्मस्थळ आहे ते आहे पुणे मधल्या शिरूर तालुक्यातलं, आणि काही जण सांगतात की त्यांचं जन्मस्थळ आहे हे चौक इथलं. चौक जे आता इथलं पायथ्याचं गाव आहे, पण यात तफावत आहे. जर तुम्हाला माहिती मिळाली तर तुम्ही सर्च करून बघू शकता. तर हा एकंदरीत इथून नजारा दिसतो, हा इतिहास आहे ईर्ष्यागडाचा. त्यासोबत जी दुर्घटना झाली त्याबद्दल मी सांगितलं तुम्हाला. जर मी तुम्हाला पॉसिबल झालं तर मी तुम्हाला नेडं आणि इतर वास्तू दाखवेन. याच गडाच्या पलीकडच्या बाजूला ईर्षाळी देवीचं मंदिर आहे, आणि गडावरती जवळपास 3 टाक्या आहेत. आता माझ्यासमोर जी टाकी आहे ती सर्वात मोठी टाकी आहे, थोडीशी खाली. तर असा इथून परिसर दिसतो. आता आपण परतीचा प्रवास करूया. जर जाताना मला नेडं दिसलं तर मी तुम्हाला नेडं नक्की दाखवेन. चला. तर मित्रांनो इथं दोन तीन पॅच अवघड आहेत. तो एक सीडीचा एक पॅच अवघड आहे, त्याच्यानंतर इथं एक पॅच अवघड आहे, पण रोप लावलेले आहेत, पण इथं जरा रोप खराब असल्यामुळं थोडं काळजी घ्या. आणि हा एक वाला शिडीवाला पॅच अवघड आहे. इथं काय अवघड नाही, तिथं जरा अवघड आहे, तिथं पाय फसतात. जो नौखा आहे त्याचे हातपाय कापतील, पण ज्याला चांगला अनुभव आहे त्याला काय वाटणार नाही. इथे शिडी आहे, त्याच्यानंतर तिथे एक पॅच अवघड आहे. तिथे जर का झालं तर तुम्हाला दाखवतो. सध्या धुक्यामध्ये दिसते न दिसते की काय मला माहिती नाही, पण तुम्हाला दाखवतो. आणि इथे आई ईर्षाई देवीचं मंदिर आहे, आणि हे नैसर्गिक नेडलेलं ते मला कुठे मिळालं नाही. आता हे जरा नाराजी आहे माझी, कुठे मिळालं नाही हे. चला आता आमचा परतीचा प्रवास. आता आम्ही उतरलोय खाली, आणि गडाच्या मध्ये जो कडा आहे त्याच्या बाजूने जो पायवाट आहे तिथून चालले आम्ही. आणि आता जो पुढे जो दुकान आहे, म्हणजे जिथे जो कडा जिथे संपतो तिथे एक समोर एक फोटो काढतो, आणि तिथं नंतर आम्ही उतरायला चालू करतो. आता माझा ईर्ष्यागड हा पूर्ण झाला आहे. ईर्ष्यागडानंतर मी दुसऱ्या टप्प्यावरती आलो आहे, जिथे पूर्ण सपाट प्रदेश आहे. त्याच्यानंतर मी ईर्ष्यावाडीमध्ये आलो आहे. ईर्ष्यावाडी तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला परत आठवण करून देतो. 3 वर्षापूर्वीची दुःखद घटना. 19 जुलै 2023 रोजी ईर्ष्यावाडीत दरड कोसळल्यामुळे ही दुर्घटना अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण या घरामध्ये घर आहे, घरामध्ये वास्तू आहेत, त्याच्यानंतर आजूबाजू सगळ्या भिंती वगैरे आहेत. मला इथं भांडी दिसली आल्यापासून, पण त्या घरामध्ये माणसं नसतील. आणि
ही जी दुःखद घटना आहे ही सगळ्या महाराष्ट्राला शोककळा पसरवणारी होती. पण आता महाराष्ट्र सरकारने त्यांची घरं हे खाली नानिवली गाव आहे त्याच्या बाजूला तिथे त्यांना वस्ती बनवून दिलेली आहे. पण किती झालं तरी हे आपलं मूळ घर हे मूळ घर असतं. याच्यामध्ये पुण्य पाप पुण्य किंवा कोणाचे पाप जास्त किंवा कोणाचे पुण्य जास्त ह्याचा प्रश्नच नाही आहेत. प्रश्न फक्त आला एखाद्या नैसर्गिक आपत्तीचा. जर का आपण थोडंसं उजव्या बाजूला आलो तर इथे आल्यानंतर इथे हा स्मृतिस्तंभ आहे आणि या स्मृतिस्तंभावरती जी आडनावं आहेत ती आहेत भूतांबरा आणि पारधी या घराण्याची. जेवढी लोक इथे गड किल्ले फिरायला येतात तेवढी सगळी लोक गड किल्ला पूर्ण फिरतात वगैरे पूर्ण दुर्ग बघतात. पण इथं आल्यानंतर आजूबाजूचा प्रदेश बघत नाहीत की इथली दुर्घटना झाल्यापासून बघत नाहीत. मी सगळ्यांना एक गोष्ट सांगतो की फक्त गड आपण आलो आणि बघितला असं नाही. आजूबाजूचा परिसर आहे हे पण बघणं आपलंच काम आहे. खरं तर इथं आल्यानंतर जो ईर्षावाडी आहे ईर्षावाडी येणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. इथं आल्यानंतर तुम्ही या इथला परिसर बघा इथल्या नैसर्गिक आपत्तीची तुम्ही माहिती घ्या आणि सगळ्यांना तुम्ही इथं आल्यानंतर सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्या. आणि आपल्याकडून आपल्या व्हिडिओकडून पूर्ण महाराष्ट्रातून खरं तर ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो की डेथ ॲनिव्हर्सरी तर त्यास आपण पुण्यतिथी म्हणतो ती आहे. तर आपल्याकडून आपल्या व्हिडिओकडून आपल्या सगळ्या परिवाराकडून त्या सगळ्यांना मृत लोक पावलेल्या सर्व लोकांना आपल्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. मगाशी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी किंवा मध्ये थोडंसं मी तुम्हाला त्या बाटल्या दाखवल्या असतील बिअरच्या. पण मी गड पूर्ण केला बाकी सगळी माहिती झाली गडाची बघून. आता मी परत त्याच ठिकाणी आलो आहे. त्याच ठिकाणी यासाठी आलो आहे मी कारण की मी ही पिशवी आणलेली जर का काही पावसाने भिजलं तर ते फक्त न्यायला. पण आता या पिशवीचा मी उपयोग करते त्या ज्या बाटल्या आहेत ज्या नराधामांनी किंवा ज्या अक्षरशः वाईट लोकांनी इथे जे बिअर पिऊन त्यांनी तो मस्त आहे की त्यांनी एन्जॉय केलेला त्या टाकायला. खरं तर ह्याच्यापेक्षा पण वाईट शब्द येतात माझ्याकडे पण व्हिडिओ असल्यामुळे मी ते बोलत नाही आहे. आता मी तुम्हाला त्या व्हिडिओ मी तुम्हाला त्या बिअर दाखवतो. इथे एक आहे इथे 2 आहेत तिथे एक आहे तिथे एक आहे आणि तिथे एक आहे. म्हणजे जवळपास 3 आणि 2 5 आणि 1 6 बाटल्या. तर त्या सगळ्या उचलतो मी. आणि एक सांगतो जर तुम्हाला गडावरती गडाच्या आजूबाजूच्या परिसरात जर तुम्हाला असं काही कृत्य करताना जर कोण तुम्हाला भेटलं कुत्र्यासारखे मारा. या झाल्या 4 इथे एक 5वी आहे. त्यांना वाटलं की दुर्ग वेड्यांना दिसणार नाही कदाचित पण आमच्या नजरेत सगळं असतं. मग ते इतिहास असेल किंवा असे काही कृत्य करणारे असतील. आणि तिथे खाली एक देशी दारूची बॉटल पडली बारकी. अजून तरी काय नाही बाकी इतर प्लास्टिकच्या वगैरे बॉटल आहेत. आता सध्या माझी जास्त पिशवी नाही माझी बॅग पण भरले सगळं टाकतो त्यात. आणि मी त्या दुर्गवेड्यांना पण सांगतो आणि जे असं काही कृत्य करतात त्यांना पण सांगतो. पहिल्यांदा सांगतो जे असे कृत्य करतात त्यांना खरं तर असं काही करत असाल तर नका करू. कारण की हे आमच्यासारखे शिवभक्त किंवा आमच्यासारखे दुर्गवेडे खूप घाण मारतात मागचा पुढचा विचार करत नाहीत. आणि जे आपले दुर्गवेडे त्यांना सांगतो ते म्हणजे की अशी जर का हे लोक असे तुम्हाला भेटले कुत्र्यासारखे मारा. त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा करू नका. तो मराठी असेल कोणत्या जाती धर्माचा असेल मराठीमधला किंवा तो परप्रांतीय असेल कुत्र्यासारखे मारा. आणि जर तुम्हाला असं काही मिळत असेल तर तो कचरा उचला. हे असे काही तुम्हाला बाटले मिळत असेल तर उचला कारण की गड आपला आहे या नालायकांचा नाही. तर मित्रांनो आपला ईर्षागडचा हा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. ईर्षागडची माहिती इतिहास आणि आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांना ही व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना आपला इतिहास समजेल आपल्या गडांची माहिती त्यांना समजेल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमच्या सबस्क्राईबने किंवा तुमच्या कमेंट्स मला खूप छान प्रतिसाद मिळतो. आणि आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.